विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून मुंबईमध्ये ठाकरेंना घेण्याची रणनीती तयार केली जात असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पाहुयात या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आणि मुंबईतही भाजप प्रणित महायुतीला जोरदार फटका बसला। महाराष्ट्रातील 48 पैकी 31 मतदारसंघात महायुतीचा पराभव झाला, तर मुंबईतही 6 पैकी तब्बल 4 जागांवर महायुतीला झटका बसला। पण आता या पराभवानंतर महायुतीनं त्यातही भाजपनं विधानसभेची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। त्यातही मुंबईत 36 जागा जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। यासाठी भाजपनं लोकसभेतील विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी मांडत ठाकरेंना घेण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। तसा थेट इशाराच भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यातून देण्यात आला आणि याचं कारण ठरलं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील वरळीतील मतं। या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक पूर्ण केली। या मतदारसंघात त्यांना मलबार हिल आणि कुलाबा वगळता उर्वरित 4 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली। भायखळा मतदारसंघातून सावंत यांना सर्वाधिक 46,016 मतांची लीड मिळाली, तर मुंबादेवी मतदारसंघातून 40,779 मतांची ठाकरेंच्या सेनेला आघाडी मिळाली। शिवडी विधानसभा मतदारसंघातून सावंत यांनी 16,903 मतांची आघाडी घेतली, पण ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 3 आमदार असलेल्या वरळी मतदारसंघात मात्र पक्षाला केवळ 6,715 मतं अधिक घेता आली। मराठी मतदार बहुल असलेल्या वरळीतील याच पिछेहाटवरून स्थानिक आमदार असलेले आदित्य ठाकरे विरोधकांच्या निशाणावर आल्याचं दिसतंय। गुरुवारी रंगशारदा सभागृहात झालेल्या भाजपच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरे डेंजर झोनमध्ये असल्याचा घणाघात केला। ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच, पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता 2 अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले, त्या ठिकाणी केवळ 6,000 मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे। क्लिअर इंडिकेटर आहे, हे थर्मामीटर आहे। टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे। त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाहीये। महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक थोडं आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे, पण मतांमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही। आपल्याला 43.6% आहे, त्यांना 43.9% आहे। केवळ भाजपच नाही तर महायुतीचे बिनशर्त समर्थक राहिलेल्या राज ठाकरेंनी देखील गुरुवारी झालेल्या बैठकीत मराठी मतांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या सेनेला लक्ष्य केल्याचं दिसलं। लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी राग आहे। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसाचं नाही, मराठी मतदार आपली वाट बघतोय। ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदी विरोधातील मतदान आहे। उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मतदान झालं। आधी राज ठाकरे नंतर फडणवीसांनी देखील ठाकरेंच्या सेनेच्या वरळीतील कामगिरीवर हल्ला चढवल्याचं दिसलं। ठाकरेंपासून मराठी मतं दुरावल्याचा आरोप सत्ताधारी करत असले तरी ठाकरेंच्या सेनेनं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय। मे महिना असल्यामुळे अनेक लोक गावाला गेले आणि जे उर्वरित होते, जे एकदम भारतीय जनता ते गेले नाहीत, त्यांनी एक झाडून मतदान केलं। अर्थात जे झालंय त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करतोय, अवलोकन करतोय। त्याच्यावरती निश्चित विधानसभेला आम्ही ती मुसंडी मारू। एकंदरीतच महायुती आणि मित्रांनी आता ठाकरेंची कोंडी करण्याची तयारी केल्याचं स्पष्ट आहे। वरळीचा संदर्भ घेत सत्ताधारी आदित्य ठाकरेंना घेण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे वरळीमध्ये दुरावलेला मतदार पुन्हा जोडण्यासाठी ठाकरेंचे 3ही आमदार काय रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।